आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आई आणि मुलातील इंग्लिश कन्व्हर्सेशन। हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही मदत होणार आहे की तुम्ही आपल्या मुलासोबत दररोज इंग्लिश कशी बोलू शकता आणि आपल्या मुलाला काय बोलायचे हेही शिकू शकता। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। मॉर्निंग मध्ये जेव्हा आई आपल्या बाळाला उठवायला जाते तेव्हा म्हणते, गुड मॉर्निंग डिअर, वेक अप नाउ। गुड मॉर्निंग डिअर, वेक अप नाउ। सुरुवातीला आई मुलाला गुड मॉर्निंग विश करते आणि त्यानंतर त्याला उठायला सांगते। वेकअप म्हणजे उठ आणि नाव म्हणजे आता। पण त्या मुलाला झोपेतून उठा वाटत नाही, म्हणून तो मुलगा आपल्या आईला म्हणतो, 5 मिनिट्स मॉम प्लीज, 5 मिनिट्स मॉम प्लीज। 5 मिनिट्स प्लीज म्हणजे 5 मिनिटं मला अजून झोपू दे। त्यानंतर आई मुलाला म्हणते, नो नो इट्स टाइम टू गेट अप। नो नो इट्स टाइम टू गेट अप, कम ऑन, कम ऑन, कम ऑन। हे नो नो म्हणजे नाही नाही, नाही नाही। इट्स म्हणजे ही, टाइम म्हणजे वेळ, टू गेट अप म्हणजे उठण्याची, उठण्याची, आणि कम ऑन म्हणजे चल, उठ आता। त्यानंतर मुलगा म्हणतो, ओके आय एम गेटिंग अप। ओके I am getting up। ओके म्हणजे ठीक आहे, आय म्हणजे मी, हे गेटिंग अप म्हणजे उठत, उठत आहे, ठीक आहे मी उठत आहे। त्यानंतर आई मुलाला म्हणते, गुड बॉय ब्रश युअर टीथ फर्स्ट। गुड बॉय ब्रश युअर टीथ फर्स्ट। गुड बॉय, गुड म्हणजे चांगला, बॉय म्हणजे मुलगा, ब्रश म्हणजे ब्रश कर, युअर म्हणजे तुझे, टीथ म्हणजे दात, दात, फर्स्ट म्हणजे अगोदर किंवा आधी। तर अगोदर तुझे दात घास असं म्हणायचं असल्यावर म्हणायचं, ब्रश युअर टीथ फर्स्ट। नंतर आपण आपल्या मुलाला ब्रेकफास्टच्या वेळी पण बोलतो, त्यावेळी काय सेंटेन्सेस बोलायचे आहेत ते आपण पुढच्या कन्व्हर्सेशन मध्ये पाहणार आहोत। जेव्हा आईने ब्रेकफास्ट तयार केलेला असतो तेव्हा आई म्हणते की ब्रेकफास्ट तयार झालेला आहे, त्याला इंग्लिश मध्ये कसं म्हणायचं, तर ब्रेकफास्ट इज रेडी। युअर ब्रेकफास्ट इज रेडी। तर युअर म्हणजे तुझा, ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता, इज म्हणजे आहे,
रेडी म्हणजे तयार. तर युअर ब्रेकफास्ट इज रेडी. तुझा नाश्ता तयार आहे यासाठी युअर ब्रेकफास्ट इज रेडी. त्यानंतर मुलगा आपल्याला विचारतो, तर तू जेवायला काय बनवलं आहे? व्हॉट डिड यू मेक टुडे? व्हॉट डिड यू मेक टुडे? तर व्हॉट म्हणजे काय? डिड हे डूचं भूतकाळी रूप आहे. यू म्हणजे तू. मेक म्हणजे बनवलं. टुडे म्हणजे आज. तर व्हॉट डिड यू मेक टुडे? तू आज काय बनवलं आहे? नंतर आई आपल्या मुलाला सांगते की तुझ्यासाठी मी पोहे बनवले. तर ते इंग्लिश मध्ये कसं म्हणायचं? आय मेड पोहा फॉर यू. आय मेड पोहा फॉर यू. तर आय म्हणजे मी, मेड हे मेक, हे मेक म्हणजे काय? बनवणे, बनविणे. आणि याचं भूतकाळी रूप काय आहे? मेड. मेड म्हणजे बनविले. आय मेड पोहा. पोहे हा शब्द मराठी आहे, तर इंग्लिश मध्ये याला पोहा म्हणायचं. तर फॉर यू म्हणजे तुझ्यासाठी. फॉर यू म्हणजे तुझ्यासाठी. आय मेड पोहा फॉर यू. तर मुलाला पोहे आवडतात तेव्हा तो म्हणतो आय लव पोहा. आय लव पोहा. तर आय म्हणजे मी, लव म्हणजे आवडतो, आवडणे, आणि पोहा म्हणजे पोहे. तर मुलगा म्हणतो मला पोहे आवडतात. यासाठी काय म्हणतो? आय लव पोहा. त्यानंतर आई मुलाला म्हणते की ईट स्लोली डोंट रश. ईट स्लोली डोंट रश. ईट म्हणजे खा. ईट म्हणजे खाणे. स्लोली म्हणजे सावकाश किंवा हळू, सावकाश. डोंट म्हणजे करू नको, करू नको. आणि रश म्हणजे काय? घाई, घाई करू नको. आई म्हणते ईट स्लोली डोंट रश म्हणजे सावकाश खा, घाई करू नको. त्यानंतर तुम्ही आपल्या मुलासोबत होमवर्क करताना इंग्लिश मध्ये कसं कन्व्हर्सेशन करू शकता हे पाहणार आहोत. जेव्हा तुम्ही आपल्या मुलाला विचारता की तू होमवर्क पूर्ण केला आहेस का, तर ते विचारताना म्हणायचं डिड यू फिनिश युअर होमवर्क? डिड यू फिनिश युअर होमवर्क? तर डिड यू म्हणजे तू केलास का, तू केलास का. फिनिश म्हणजे संपवणे, संपवणे. युअर म्हणजे तुझा, आणि होमवर्क म्हणजे गृहपाठ.
तर तू तुझा होमवर्क पूर्ण केला आहेस का असं विचारताना म्हणायचं डिड यू फिनिश युअर होमवर्क. मग तेव्हा जर एखादा प्रश्न मुलाला येत नसेल तर तो म्हणतो नो मॉम आय डोंट अंडरस्टँड धिस क्वेश्चन. नो मॉम आय डोंट understand this question. नो मॉम म्हणजे नाही आई, नाही आई. आय म्हणजे मी, डोंट म्हणजे नाही, अंडरस्टँड म्हणजे समजणे, धिस म्हणजे हा, क्वेश्चन म्हणजे प्रश्न. आय डोंट अंडरस्टँड धिस क्वेश्चन म्हणजे मला हा क्वेश्चन समजत नाही. आई म्हणते की ओके शो मी, लेट्स डू इट टुगेदर. ओके शो मी, लेट्स डू इट टुगेदर. ओके म्हणजे ठीक आहे, ठीक आहे. शो मी म्हणजे मला दाखव, मला दाखव. लेट्स म्हणजे चल, डू इट म्हणजे करू, टुगेदर म्हणजे सोबत, एकमेकांसोबत. तर ओके शो मी, लेट्स डू इट टुगेदर असं म्हणजे की मला दाखव आणि आपण दोघं सोबत करूया. जेव्हा मुलाला खेळायला जायचं असतं तेव्हा मुलगा म्हणतो मॉम कॅन आय गो आउट अँड प्ले. मॉम कॅन आय गो आउट अँड प्ले. मॉम मुलगा म्हणतो आई कॅन आय म्हणजे करू शकणे, गो म्हणजे जाणे, आउट म्हणजे बाहेर आणि अँड म्हणजे आणि प्ले म्हणजे खेळणे. मुलगा म्हणतो मॉम कॅन आय गो आउट अँड प्ले म्हणजे तर मुलगा म्हणतो मी बाहेर जाऊन खेळू शकतो का. आई म्हणते की यस बट कम बॅक इन 30 मिनिट्स. यस बट कम बॅक in 30 minutes. तर यस म्हणजे हो, बट म्हणजे पण, कम म्हणजे ये, बॅक म्हणजे परत, इन म्हणजे आत आणि 30 मिनिट म्हणजे 30 मिनिटात अगोदर, 30 मिनिट किंवा 30 मिनिटात. आई म्हणते की जा पण 30 मिनिटात म्हणजे अर्धा तासात वापस घरी ये. नंतर मुलगा म्हणतो ओके आय विल बी बॅक सून. ओके आय बी बॅक सून. तर ओके म्हणजे ठीक आहे, आईल म्हणजे
हे आईल हे आय विल या दोन्हींचं मिळून बनलेलं आहे. आय विल म्हणजे मी करेन, करेन. बी बॅक म्हणजे परत. सून म्हणजे लवकर. तर मी लवकरच परत येईन असं म्हणायचं असल्यावर मुलगा म्हणतो आय विल बी बॅक सून. मग नाईट टाइमला आई म्हणते की तुझे कपडे बदल आणि झोपी जा. त्यासाठी म्हणायचं की चेंज युअर क्लोथ्स अँड गो टू बेड. चेंज युअर क्लोथ्स and go to bed. चेंज म्हणजे बदल, चेंज म्हणजे बदलणे. युअर म्हणजे तुझे. क्लोथ्स म्हणजे कपडे. अँड म्हणजे आणि. गो टू बेड म्हणजे झोपी जा किंवा झोपायला जा. झोपी जा. तर चेंज युअर क्लोथ्स अँड गो टू बेड म्हणजे तुझे कपडे बदल आणि झोपायला जा. तर असे होते हे इझी सेंटेन्सेस अशाहींसाठी ज्यांना इंग्लिश बोलता येत नाही, पण त्या असे छोटे छोटे सोपे सेंटेन्सेस वापरून आपल्या मुलालाही इंग्लिश बोलायला शिकू शकतात आणि स्वतःही इंग्लिश शिकू शकतात. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.